उपवास केल्याने तुम्हाला देव पावेल किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाही, पण उपवास केल्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका निश्चितपणाने वाढतो। आमच्याकडे येणाऱ्या रुग्णामध्ये उपवास धरणे, अनियमित जेवण करणे, वेळेवर न जेवणे, भूक लागली तेव्हा जेवण न करणे, चहा पिणे, बाहेरचे हॉटेलचे मसाल्याचे खाणे इत्यादी कारणामुळे त्यांची पचन संस्था विकृत होते आणि त्यामुळे त्यांना भूक न लागणे, संडास साफ न होणे, ऍसिडिटी होणे, पोटात गॅसेस होणे, बार संडासला जावं लागणे, संडास कडक येणे, संडासला जोर लावावा लागणे इत्यादी प्रकारे त्यांची पचन संस्था विकृत होते आणि यापासून त्यांना पुढे मूळव्याध होऊ शकतो। म्हणून सुरुवातीलाच पचन संस्था विकृत झाल्यास त्याकडे दुर्लक्षित न करता डॉक्टरचा सल्ला घेतल्यास, त्यांची तपासणी करून उपचार केल्यास मूळव्याध हा सुरुवातीच्या अवस्थेतच कमी होतो। त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास तो हळूहळू वाढत पुढील अवस्थेत जातो, गुंतागुंतीचा होतो, तेव्हा त्याला ऑपरेशनची आवश्यकता पडते। म्हणून सुरुवातीच काळात दुर्लक्ष न करता उपचार केल्यास तो केवळ आयुर्वेद औषधाने बरा होतो।